तर जय हिंद सर्वांना मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, या ठिकाणी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनानुसार मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीचे जे आपण गणिती बॅच सुरू केलेली आहे, पोलीस भरतीची क्लास आपण लाईव्ह लेक्चर सुरू केलेले युट्यूबवरती. मित्रांनो, तुमच्यासाठी आता महत्त्वाचं टॉपिक आपण घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे की शक्यवाढी. कारण पोलीस भरती दृष्टिकोनानुसार शक्यवाढीवरती भरपूर असे क्वेश्चन येतात की ते आपल्याला बघायला मिळतात पेपरमध्ये. आणि खूप सोप्या पद्धतीने ट्रिक्सनुसार आपण या ठिकाणी आज तुम्हाला शक्यवाढी हा टॉपिकवर आपण क्वेश्चन घेऊया आणि ते आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्ही मुलांना नवीन असेल तर नवीन मुलं नक्की आपलं चॅनल जॉईन करून घ्या, कारण चॅनलला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आपले व्हिडिओ तुम्हाला दिसत राहील, जे की आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करूया. अगोदर आपण दोन बुद्धिमत्ता टॉपिकवरती दोन व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबवरती, तुम्ही ते बघून घ्या मित्रांनो. आणि हा जे मॅथमॅटिक्सवर आपण आज व्हिडिओ घेणार आहे, म्हणजे ते बी टॉपिक कोणता आहे शक्यवाढी, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि खूप सोपा आहे मित्रांनो. ठीक आहे, तर चला या ठिकाणी आपण आता बेसिक पासून सुरू करूया मित्रांनो. टॉपिक कसा आहे, ठीक आहे. शक्यवाढी म्हणजे काय मित्रांनो? शक्यवाढी म्हणजे की शक्यवाढी जी असते मित्रांनो, शेकडा वाढ घट, याच्यामध्ये काय होतं, जर घट जसं सरळ समज घ्या तुम्ही, नफा तोटा बघितलं असं, कधी लाभ होतो कधी तोटा होतो, म्हणजे त्याच प्रकारे याच्यामध्ये तसं शक्यवाढीमध्ये कधी घट होते कधी हानी होते कधी लाभ होते. नफा आणि शक्यवाढीमध्ये एकच प्रकारे घट आणि हानी. ठीक आहे, तर याच्यावरची उदाहरण कसे येतात पेपरमध्ये आणि पोलीस भरतीला आलेले क्वेश्चन तेच आपण घेऊया. ठीक आहे, सोपा मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला एक टॉपिक देतो, एक क्वेश्चन देतो या ठिकाणी गणिताचा आहे. 22 रुपयाचे 15% किती आहे? बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल प्रश्न, 22 रुपयाचे 15% म्हणजे किती? मित्रांनो बघा, चे म्हणजे गुणाकार आहे, चे म्हणजे काय आहे? गुणाकार आहे. चा म्हणजे ते बी गुणाकार आहे. चे चा हे जे असतं मित्रांनो या ठिकाणी पेपरला येतात, चे चा चे. आता तुम्हाला या उदाहरणामध्ये सोडवण्यात सांगतो मी काय आहे तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा तुम्हाला प्रश्न दिलाय सोपा, 22 रुपयाचे 15% काढा, असा प्रश्न आला तर मग काय करणार मित्रांनो? खूप सोपी मेथड आहे, खूप ट्रिक्स आहे, सूत्र इतर काही वापरायचं कामच नाही. तर बघा या ठिकाणी डायरेक्ट आपण सॉल्व्ह करूया. या ठिकाणी आपण डायरेक्ट सॉल्व्ह करूया. 22 रुपयाचे 15% डायरेक्ट असंच करायचं आणि भागाकार मध्ये, टक्के म्हणजे काय आहे? भागाकार. टक्के म्हणजे डायरेक्ट भागाकार मध्ये 100 आलेच पाहिजे. कळालं? दिसलं तुम्हाला? आता बघा काटाकाटी. जर तुम्हाला गुणाकार भागाकार येत असेल मित्रांनो, पागे तुमचे 5 असेल तर खूप चांगलं आहे, कारण गणितामध्ये काय आहे मित्रांनो, खूप तेच म्हणजे की आपलं बेसिक पक्क पाहिजे. बेसिक जर आपलं जमत असेल आपल्याला तर आपल्याला कोणतीच अडचण येत नाही. कळालं? तर या ठिकाणी बघा आता आपण सुरू करूया. सोडूया. हे दोन कटले, हे दोन कटले, दोघांचा गुणाकार 22 आणि 15चा गुणाकार करायचा. 15 दुनी 30, 30 सी 0, हातच्या आले 3. पुन्हा 15 दुनी 30, 30 आणि 3 33. मग किती झाले? 330 आपलं उत्तर आलं. किती आलं? 330 आपलं उत्तर आलं मित्रांनो. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न आपण घेऊया. या ठिकाणी सोपा आहे तो पण. बाराशेचे 20% म्हणजे किती? 20% बरोबर किती? सोपा आहे, खूप जास्त काही अवघड घेत नाही. अवघड तुम्हाला सांगतो मग काय काय करायचं, अवघड कसे गणित येतात पेपरमध्ये. हे पोलीस भरतीला आलेला आहे. या ठिकाणी मुंबई पोलीसला 2023ला प्रश्न आलेला आहे मित्रांनो. हा तसं आपण वरती गणित सोडलं आहे तेच प्रकारे हे बी त्याच प्रकारे सोडवायचं मित्रांनो. ठीक आहे, या ठिकाणी बघा, या ठिकाणी 1200चे चे म्हणजे गुणाकार, चे म्हणजे काय आलं? गुणाकार 20%, भागाकार मध्ये 100. तसंच सेम जसं वर केलं तसंच हे दोन कटले, हे दोन कटले, दोघांचा गुणाकार. आता 12 गुणिले 20 जर केलं तुम्ही, आता याचा करसा गुणाकार येत नाही, मग काय करता तुम्ही? 12 गुणिले 20 आणि डायरेक्ट 0 से 0, 1 4, मग पुन्हा 1 बे, मग डायरेक्ट 0 5 2 असं करता. सेम तसं न करता मित्रांनो डायरेक्ट काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी डायरेक्ट दोघांचा गुणाकार करायचा. 12 दुनी
आता या ठिकाणी काय आलं, हे दोन कटले या ठिकाणी काय आलं 12 आणि 20 या ठिकाणी गुणाकार करणे आपल्याला. जर तुम्हाला गुणाकार दिसून डायरेक्ट काय करायचं, या ठिकाणी 0 आहे मग त्या नुसतं 12 गुणिले 2 केले, 12 दोन्ही 24 आणि हा 0 इथं ठेवून द्यायचा. म्हणजे काय आलं आपलं 240 उत्तर आलं. काय आलं 240 म्हणजे 12 चे 20% म्हणजे किती 240. ठीक आहे, कळालं. हे दोन आपण या ठिकाणी घेतलेले आहे, दोन क्वेश्चन. आता समोरचे बघा, एक लिहून घ्या, सर्वांनी लिहून घ्या. मी इथे प्रूव्ह करतो, सर्वांनी लिहून घ्या. सोपं घेऊ आपण, जास्त हार्ड घेऊ नये. तुम्ही सर्वांनी लिहिला असेल तरी मी या ठिकाणी मिटून टाकतोय. पण पुन्हा आपल्याला प्रश्न घ्यायचे समोर, कारण प्रत्येक टॉपिकवरचे आपण थोडे 10, 15, 20 क्वेश्चन घेऊ. म्हणजे तुम्हाला बेसिक कळालं की तुम्ही सोडू शकता. पोलीस भरतीने आलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. कळालं. आता समोर त्याच प्रकारे बघा 2-3 टॉपिक सांगतो तुम्हाला. आता बघा त्याच प्रकारे कसं आहे, 1500चे 16% मायनस 1200चे 13%, बरोबर क्वेश्चन मार्क. आता बघा या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला आपण जे सोडवला अगोदरचा प्रश्न फक्त 1500 चे 16% काढणे आहे. आता या ठिकाणी मायनस आलेले आहे, या ठिकाणी पुन्हा आपल्या समोर एक काढायचा म्हणजे नवीन प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. हा क्वेश्चन आलेला मित्रांनो पुणे पोलीस 2023 मध्ये, पुणे पोलीस ग्रामीणला आलेला आहे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी मी कसं सोडतो. हा तिसरा प्रश्न टाकून घ्या. आता बघा या ठिकाणी कसं सोडवायचं आहे. त्याच प्रकारे आपण जे सोडवले तेच, चे म्हणजे गुणाकार 16% आणि भागाकारामध्ये 100. या ठिकाणी मायनसचं चिन्ह म्हणजे या ठिकाणी पुन्हा मायनसचं चिन्ह आपण द्यायचं. पुन्हा तसंच 1200चे 13%, तसंच पुन्हा भागाकारामध्ये 100 आलं. आता करायची काटाकाटी. काय करायची, काटाकाटी करायची. दिसते तुम्हाला, हे दोन घटले, हे दोन घटले, हे दोन घटले, हे दोन घटले, मग करायचा याचा गुणाकार. जर तुम्हाला गुणाकार येत असेल तर डायरेक्ट काय करायचं, 15 गुणिले 15 केले तर 15चा वर्ग येतो 225 आणि प्लस त्याच्याने 15 मिळवायचे. किती झाले, 5 दुनी 10, 3, 2, इथं किती आलं 230 आलं. इथं 240 आलं, 240 आलं. आणि या ठिकाणी किती आहे, 12चा वर्ग किती 144 आणि प्लस त्याच्यात 12 मिळवली, 6, 5 आणि 1, 156. मग या ठिकाणी बघा 240 मधून 156 मायनस करायची, वजा 1 करायची. इथं हातचा घेतला, 10 तून 6 गेले 4, इथं जसं तसं झाले, इथं झाले 6. पुन्हा इथून हातचा घ्यायचा, इथं जायचं, मग इथून झाले 14, 14तून जर 6 गेले किती उरले 8. येथून तसं तसं म्हणजे 84 आपलं उत्तर आलं. किती आलं, 84 आपलं उत्तर आलं. कळालं, 84 आपलं उत्तर आलं. 84 बघा सोडून जमतं का तुम्हाला, बघा बरं. शिकवेवाडीला हा आलेला प्रश्न आहे, पुणे पोलीसला आलेला मित्र. लिहून घ्या, सर्वांनी लिहून घ्या, नंतर मी पुसून टाकतो कारण आपला तो इलेक्ट्रिक बोर्ड नाहीये, पेनाने आपल्याला लिहावं लागतं. पुसू का आता. समोर प्रश्न घ्यायचे, सर्वांना कळालं असं मित्रांनो, खूप सोपी मेथड आहे, जास्त काय हार्ड नाही. बेसिक आपण सुरू केलं आहे. आता समोरचा प्रश्न बघा, समोरचा प्रश्न घेऊ आपण. एक 500चे 15% म्हणजे किती, चौथा प्रश्न आहे. 500चे 15% बरोबर किती. हा क्वेश्चन आलेला मित्रांनो छत्रपती संभाजीनगर 2023 ला आलेला आहे. संभाजीनगरला आलेला प्रश्न आहे 2023 ला. आता ज्याला जमत असेल त्यांनी तर खूप सोप्या पद्धतीने सोडवलं असेल, पण आता जे मुलांना जमत नाही, नवीन मुलं, त्यांनी कृपया आपला व्हिडिओ नक्की बघा आणि हे क्वेश्चन कसे लागले तुम्हाला ते पण आपल्याला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा 500चे जसं आपण मागचे गणित सोडवलं त्याच प्रकारे 500चे चे म्हणजे गुणाकार 15%, भागाकारामध्ये
100. म्हणजे टक्केवारी जर आली तर भागाकारमध्ये 100 कंपल्सरी आहे मित्रांनो. ठीक आहे. त्या ठिकाणी बघा हे दोन कटले शॉर्टकट आहे मित्र. 15 5 75. किती आलं? 15 5 75. म्हणजे किती आलं आपलं? 515 बरोबर किती आलं आपलं? 75% आलं. कळालं? खूप सोपं आहे मित्रांनो या ठिकाणी. आता आपण जाऊया 5व्या प्रश्नाकडे. 5वा प्रश्न या ठिकाणी जाऊया. पाचवा प्रश्न बघूया आता. जसं आपण अगोदर घेतलं मायनसचं, आता प्लसचं घेऊया. 450 चे 28% 28% प्लस 240 चे 280 चे 45%. 280 चे 45%. आपण पहिले काढलं होतं मायनसचं काढलं होतं मित्रांनो. तर या ठिकाणी बघा आता हे काय आहे? पाचवा प्रश्न काय आहे? या ठिकाणी आपल्याला प्लस करायचं आहे. तर बघा या ठिकाणी प्लस कसं करायचं हे तुम्हाला सांगतो. जशी मांडणी आपण अगोदर केली तशीच मांडणी करायची. 450 गुणाकार म्हणजे 50 चे म्हणजे गुणाकार झालं 28 भागाकार मध्ये 100. इथं काय प्लस आहे. तसंच पुन्हा 280 गुणिले 45 ते चे लिहायचा 45 आणि भागाकारामध्ये 100. काटाकाटी करायची पुन्हा तशीच. हा कटला. आता बघा मित्रांनो या ठिकाणी काय आहे? तुम्ही कम्प्लीट होतं इथं भाग कसं जाईल. जर मुलांना तुमचं जर चांगलं गणित किंवा वजाबाकी गुणाकार भागाकार तुम्हाला येत असेल तर खूप सोपं पडेल. बघा या ठिकाणी मी कसं करतो. 5 दुनी 10, 5 9 45, 5 9 45. पुन्हा 2 28 लागतो. 14 दुनी 28 आलं 14. त्याच प्रकारे असंच 5 दुनी 10, 5 9 45. तसंच पुन्हा 14 दुनी 28. आता दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार आणि प्लस याची बेरीज. आता बघा की 14 9 100. जर तुमचा गुणाकार 5 असला तर खूप सोपं आहे. 14 9 126 नसेल. इथं पण तसंच 14 9 126 नसेल. म्हणजे दोघांची काय करायची बेरीज. 6 6 12 2 हाताला 1 5 आणि 5 10 10 आणि 1 नाही सॉरी 4 5 6 6 12 12 2 हाताला 1 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि हा 1 आणि 1 2. किती आलं? 252 आपलं आन्सर आलं. किती आलं? 252. कळालं सर्वांना? हे आपला पार्ट 1 आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बेसिक आपण गणित या ठिकाणी सोडणार आहे. पार्ट 1 लेक्चर आहे आपलं. आपण प्रत्येक टॉपिकचे 2 3 लेक्चर या ठिकाणी घेऊया. म्हणजे बेसिक जे आलेले आहे तेच आपण या ठिकाणी घेऊया. कळालं? तर या ठिकाणी बघा आता दुसरा जो प्रश्न आहे तुम्हाला तो सांगतो कसा आहे. आता भरपूर आहे आपलं नवीन चॅनल आहे मित्रांनो. त्याच्यामुळे कोणी एवढे व्हिडिओ पाहत नसेल. कारण आता प्रत्येक अशा स्पर्धा परीक्षाचे चॅनल असं युट्यूबला बनलेलं आहे. भरपूर अशी शिक्षक लोक चांगले शिकत असतील. पण माझं नवीन आहे मित्रांनो. जर माझी काही चुकी होत असेल तुम्ही नक्की सांगा. कारण या ठिकाणी मी सुरुवात केली की मुलापर्यंत आपले व्हिडिओ गेले पाहिजे आणि मुलांना कळायला पाहिजे की या जगामध्ये अशक्य काहीच नाही. केलं तर सगळं होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा 6वा प्रश्न काय आहे. 120 आता या ठिकाणी च्या आला मित्रांनो. 8% म्हणजे किती? या ठिकाणी काय आलं मित्रांनो? च्या आलं. पहिले चे आलं होतं. च्या म्हणजे ची चा ची हे गुणाकारच आहे मित्रांनो. या ठिकाणी जर असे जर आले 120 च्या आलं म्हणजे गुणाकारच चिन्ह या ठिकाणी द्यावं लागतं. कळालं? आता हे प्रश्न वगैरे या ठिकाणी खूप सोपा आहे. तसंच ज्या आपण अगोदर सोडलेले मित्रांनो त्याच प्रकारे हेच सोडायचे. 120 च्या गुणाकार मध्ये 8 भागाकार मध्ये 100. टक्के आलं म्हणजे भागाकार 100% राहतो. बघा त्या ठिकाणी हा कटला
ही ठिकाणी पॉईंट मध्ये येणार आहे, पण तुम्ही बघा इथे झाले 5, अर्धे अर्धे गेले, इथे झाले 4, दोघांचा गेला 5 चौक 48, 48 भागीला 5. डायरेक्ट आपण पाठांची करू शकतो मित्रांनो. या ठिकाणी इथे काय गेलं, भाग दिला 5, पण 48 ला भाग द्यायचा डायरेक्ट 5 न 5 न 45 उरले 3 पॉईंट 5 सक 30, 5 सक 30 किती आलं 9.6. उत्तर आलं आपलं 9.6. अरे 9.6 ने मित्रांनो या ठिकाणी थोडी चूक झाली आहे. क्वेश्चन मध्ये माझी चूक झालेली आहे. सॉरी क्वेश्चन मध्ये माझी चूक झालेली आहे, पण हेच आहे. क्वेश्चन मध्ये थोडी चूक झालेली आहे, पण तरी आपलं उत्तर हेच आहे 9.6. कळलं? आता आपण थोडं वेगळ्या पद्धतीचे गणित घेऊ. वेगळ्या पद्धतीचे गणित घेऊ. वेगळी पद्धतीचे गणित घेऊ. थोडं पॉईंटचे घेऊ. पॉईंट 7वा जे क्वेश्चन आहे 400 चे 12.5%. सोडवा बरं. तुम्हाला जमतं का बघा, या ठिकाणी सोडून बघा जमतं का तुम्हाला गणित. तर या ठिकाणी मित्रांनो नवीन पॉईंट आलेला आहे. पॉईंट दिसतं तुम्हाला 12.5%. या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं, पॉईंट आलेला आहे. असं जर तुम्हाला क्वेश्चन आले असेल मित्रांनो, डायरेक्ट काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी मान्य करून घ्या. चे म्हणजे या ठिकाणी गुणाकाराच आहे 12 पॉईंट. या ठिकाणी मी डायरेक्ट पॉईंट करून टाकतो आणि या ठिकाणी 25 लिहितो, म्हणजे पॉईंट काढून टाकायचा आणि एक शून्य खाली वागवायचा मित्रांनो. या ठिकाणी जर 100 होते तर हे शून्य म्हणजे पॉईंट कट होऊन गेला. त्या ठिकाणी शून्य काढून टाकला आपण, पॉईंट काढून टाकला. त्या ठिकाणी खालच्या संख्येला शून्य देऊन टाकायचा. तरी की 2 पॉईंट असेल तर खाली 2 शून्य, जर 3 संख्या धरून पॉईंट असेल तर इथं खाली एक संख्या एक शून्य वागवायचा. कळालं? असं पॉईंटचे क्वेश्चन येतच पेपरला, येतच भरपूर असे आलेले आहे. आता सोडवायचं. हे 2 कटले, हे 2 कटले, 0 0. आता इथे भाग द्यायचा 5 2 10, 25 5 125 आणि इथं कटला 2 2 4, दोघांचा गुणाकार 25 2 50. या ठिकाणी आलं आपलं 25 2 50. आपला आन्सर आहे. हे सोपे बेसिक क्वेश्चन आहे जे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता त्याच बघा या ठिकाणी दुसरा जे टॉपिक आहे ते घेऊया आपण. दोन हजारचे 20%. म्हणजे किती 2020% म्हणजे किती. त्याच प्रकारे आपण सोडलो तसे मित्रांनो मान्य बरोबर निश्चित करायची. 2000 म्हणजे गुणाकार आणि 20% म्हणजे तसं आणि भागाकार मध्ये 100. हे 0 काढले, हे 0 काढले, दोघांचा गुणाकार म्हणजे 20 2 20 गुणिले 20 केलं तर किती येतं 400. किती येतं 400. आपलं उत्तर आलं. कळालं? कळलं सर्वांना? बरोबर आहे. हेवी कट. तर लास्ट 2 क्वेश्चन आले आपले सोपे. मग उद्याच्या पार्ट 2 मध्ये आपण थोडं बदल करूया गणितामध्ये. आता बघा या ठिकाणी 9वा क्वेश्चन घेऊया. 840 चे 20% बरोबर किती. ही बेसिक आहे म्हणून आपण थोडे बेसिक क्वेश्चन घेतो, हार्ड नाही घेत. पण पोलीस भरतीला आलेली आहे मित्रांनो, कशी सोडवायची तुम्हाला माहिती आहे. गोंदिया पोलीसला आलेला आहे.
गोंदिया पोलीसला आलेला क्वेश्चन आहे बघा. त्या ठिकाणी 840 गुणिले 100 चे म्हणजे गुणाकारच. दोघांची काढायची गेली, हा कटला हा कटला हा कटला, दोघांचा गुणाकार. बेचोक 8 8 दुनी 16 म्हणजे किती आलं 168 आपलं उत्तर आलं. आता एक उदाहरण मित्रांनो तुमच्यासाठी एक होमवर्क देतो मी. 10वा क्वेश्चन तुम्ही नक्की कमेंट मध्ये त्याचं उत्तर सांगा. ठीक आहे, एक उदाहरण देतो, तुम्ही नक्की कमेंट मध्ये उत्तर सांगा किंवा सोगन बी आला तर तुम्ही कमेंट मध्ये उत्तर सांगा किती आला आन्सर. नऊशेचे 35%. बरोबर किती कळालं. हे होमवर्क आहे, याचा आन्सर म्हणजे तुम्ही कमेंट मध्ये करा. आन्सर नाही का कमेंट मध्ये करा, कमेंट. ठीक आहे, आता राहिलेलं जे उद्याचं जे आपले चॅप्टर आहे ते आपण उद्याच्या पार्ट 2 मध्ये करूया. शुक्रवारी पार्ट 2 पार्ट 3 जसं आपण तुम्ही युट्यूबला क्लास वगैरे केले असेल तसेच त्याच प्रकारे आपलं मी तसंच राहणार. ठीक आहे, तुम्हाला जर कळालं असेल आपले व्हिडिओ किती सोपे सोपे सूत्र न वापरता आपण सोडवलेले आहे. एक सूत्र तुम्ही वापरलं का बघा, लिहून घ्या सर्वांनी. आणि या ठिकाणी जे 10वा क्वेश्चन आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ते होमवर्कसाठी ते तुम्हाला आन्सर कमेंट मध्ये करा. ठीक आहे.